आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले। मृत्यूपूर्वी जे म्हणाली ते ऐकून तुम्ही भावुक व्हाल। व्हायरल झालेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये आधी सदर महिला तिच्या पतीच्या बाजूला बसून हसताना दिसत आहे। मात्र अचानक या महिलेला अस्वस्थ वाटू लागतं आणि ती मागे असलेल्या खुर्चीवर बसताना दिसते। पती तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो। इतरांनाही या महिलेला काहीतरी झाल्याचं जाणवतं। अनेक जण तिच्या अवतीभोवती गर्दी करतात। कोणी मदतीला हात पुढे करतं तर कोणी विचारपूस करण्यासाठी आलेलं असतं। मात्र तेथे उपस्थित असलेल्या कोणाला काही कळण्याआधीच ही महिला बसल्या जागी प्राण सोडते आणि समोरच्या टेबलवर देह झोकून देते। या महिलेची शुद्ध हरपली आहे असं समजून तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। या महिलेच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या तपशिलानुसार मरण पावलेल्या महिलेचं नाव टीना सदल असं आहे। टीना यांचे पती देवेंद्र सदल हे सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत होते। टीना यांना हृदयासंदर्भातील समस्या असल्याने पत्नीची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वइच्छा निवृत्ती स्वीकारली होती। मात्र पतीच्या निवृत्ती सोहळ्यात टीना यांनी प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। निवृत्ती सोहळ्यामध्ये सदल दाम्पत्याला हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर कर्मचारी फोटो काढत असताना अचानक टीना यांना चक्कर आली। मला चक्कर येत आहे असं म्हणत टीना खुर्चीवर बसल्या। त्यांच्या पतीने त्यांची पाठ चोळण्यास सुरुवात केली। आजूबाजूच्यांनी पाणी द्या पाणी असं म्हणत पाण्याचा ग्लास पुढे केला। मात्र त्यापूर्वीच टीना यांनी प्राण सोडले होते। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीना आणि त्यांचे पती देवेंद्र यांच्या सोबतीचा असा दुर्दैवी अंत झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे।